जय हिंद, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, काल आपण मन, बुद्धी आणि आत्मा याविषयी थोडक्यात माहिती बघितली होती. आज आपण आत्मा काय आहे आणि तो शरीरातून बाहेर पडल्यानंतर कुठे जातो याविषयी चर्चा करणार आहोत. तर आत्मा हा मौन स्वरूपामध्ये असतो. हृदयाच्या ठिकाणी आत्म्याचं वास्तव्य असतं. ज्यावेळेस आत्मा शरीरातून बाहेर पडतो त्यावेळेस शरीर हे निर्जीव अवस्थेमध्ये पडलेलं असतं. आत्म्याला शरीरातून निघण्यासाठी बऱ्याचशा वेळेस यातनाही सहन कराव्या लागतात. कारण समोरच्या व्यक्तीने शरीर धारण केलेले असताना काय कर्म केले त्यावर त्या आत्म्याची सुटका अवलंबून असते. एखाद्याने वाईट कर्म केलेली असतील, खूप काही त्रास दिलेला असेल समाजातल्या लोकांना, परिवारांना, किंवा सदर व्यक्तीचा जीव, अंतःकरण कुठेतरी गुंतलेलं असेल, वासनेमध्ये म्हणा किंवा एखाद्या इच्छेमध्ये अतृप्त असेल, अशा वेळेस आत्मा शरीरातून निघण्यासाठी म्हणजे वेळ घेतो, तडफड करतो, लवकर निघत नाही. आणि अशा वेळेस त्या ठिकाणी खूप धडपड करावी लागते. मग जवळचे नातेवाईक त्या माणसाच्या शरीराकडे पाहतात आणि समोर ती व्यक्ती एकसारखी एका बाजूला पाहायला सुरुवात करते. त्यावेळेस लोकांची अशी भावना होते की दरवाजाच्या ठिकाणी कोणीतरी घ्यायला आलं आहे, खिडकीच्या ठिकाणी कोणीतरी घ्यायला आलं आहे, किंवा भिंतीवरती कोणीतरी घ्यायला आलं आहे. आणि खरोखर अशी अवस्था त्यावेळेस असतेच. एक दिव्य प्रकाश, एक दिव्य ज्योती त्या आत्म्याला घेण्यासाठी आलेली असते त्या काळामध्ये. आणि फक्त ती दिव्य ज्योत त्या सदर व्यक्तीलाच दिसते, जिचा अंतकाळ जवळ आला त्या व्यक्तीला. इतर बाकीच्याला दिसत नाही. मग तिथं लाख जरी लोक असले तरी त्या लोकांना ती दिव्य ज्योत दिसत नाही. मग आपल्या भारतीय ग्रंथामध्ये त्या ज्योतीला काळ म्हटलेलं आहे, यम म्हटलेलं आहे. काही लोक त्याला नियती म्हणतात, काही लोक त्याला यमदूत म्हणतात, काही लोक यमदेव म्हणतात. अशा वेगवेगळ्या नावाने त्या ठिकाणी संबोधल्या गेलेलं आहे. आणि ती दिव्य ज्योत त्या आत्म्याला आपल्याबरोबर घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी आलेली असते. मग त्या शरीरातून त्या आत्म्याला बाहेर काढल्यानंतर ती दिव्य ज्योत काही काळ, म्हणजेच जवळपास पाऊण तास, 48 मिनटं त्या परिसरामध्ये, त्या वास्तूमध्ये त्या ठिकाणी थांबलेली असते. बरेचसे लोक म्हणतात की तो 13 दिवस आत्मा असतो, 8 दिवस आत्मा असतो, वगैरे वगैरे वगैरे. किंवा ते वरिष्ठ श्राद्ध होईपर्यंत आत्मा त्या ठिकाणी असतो. पण 48 मिनटं त्या ठिकाणी तो आत्मा त्या परिसरामध्ये असतो, एवढं निश्चित आपल्या भारतीय ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे. जसे की गरुड पुराण असेल, त्याच्यानंतर जे काही ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे, वेदामध्ये ज्या ठिकाणी आत्म्याबद्दल माहिती सांगितली आहे त्या ठिकाणी त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि विशेषतः गरुड पुराण हे
मृत व्यक्तीसाठी सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यात भरपूर माहिती मेलेल्या व्यक्तीनंतर आत्म्याचं काय होतं, त्याने काय करायला पाहिजे किंवा त्याच्या परिवाराने काय करायला पाहिजे, अन्नदान कसं करायला पाहिजे, ही सर्व माहिती गरुड पुराणामध्ये आहे. आणि मग हा 48 मिनटं त्या ठिकाणी आत्मा अस्तित्वात असतो. तो त्या परिवाराचं निरीक्षण करतो. प्रत्येकजण त्या ठिकाणी अट्टहास प्रत्येक परिवारातला व्यक्ती मोठमोठ्याने टाहो फोडतो, अट्टहास करतो. त्या जे सदर व्यक्ती जी मृत झालेली असते त्याची पत्नी, मुलगी, बहिणी, भाऊ, मुलं मोठमोठ्याने अट्टहास वगैरे करत असतात. अशा वेळेला हा आत्मा प्रत्येकाला सांगत असतो की बाबा मी मेलेलो नाही आहे, मी मृत्यू पावलेलो नाही आहे, मी अमर आहे, मी तुमच्याच जवळ आहे वगैरे. परंतु त्या आत्म्याचा आवाज इतरांना कोणालाही ऐकू येत नाही, कारण ते फक्त शरीराशी निगडीत असतात. जे प्रेत पडलेलं असतं त्या प्रेताशी निगडीत असतात. आत्मा त्यांना कळत नाही, आत्म्याची भाषा त्यांना कळत नाही. आणि आत्मा जोपर्यंत शरीरामध्ये असतो तोपर्यंत तो मौन असतो. जे काही बोलती ती बुद्धी, मन, वाचा हे बोलते. आत्मा बोलत नाही. आत्मा हा मौन असतो. आणि त्या ठिकाणी आत्मा सांगायला सुरुवात करतो की बाबा मी तुमच्या जवळच आहे, तुमच्याशी पासून दूर गेलेलो नाही वगैरे वगैरे. परंतु त्याचं कोणीही त्या ठिकाणी ऐकून घेत नाही. आणि मग जी दिव्य ज्योत आलेली असते किंवा ज्याला आपण देवदूत म्हणू किंवा यमदूत म्हणू, ती त्याला घेऊन त्या ठिकाणाहून 48 मिनिटानंतर निघायला सुरुवात करते. निघत असताना अनेक प्रसंगामधून जावं लागतं. जात असताना बऱ्याच मानवी कल्पना अशा आहेत किंवा त्याला नरकामधून ओढून घेऊन जातात, त्याला स्वर्गामधून घेऊन जातात, त्याला काट्यामधून घेऊन जातात, कुपाट्यातून घेऊन जातात वगैरे वगैरे. काही ठिकाणी सांगितलेलं आहे की एक कृत्रिम देह दिला जातो, त्या देहामध्ये त्याला टाकल्या जातं वगैरे. या ज्या काही कल्पना आहेत त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सांगितलेल्या आहेत. कशासाठी? की मानवाने सत्कृत्य करावे, ईश्वर भक्ती करावी. आता गरुड पुराणामध्ये या प्रकारची माहिती सांगितलेली, इतर ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. त्याच्यानंतर कुराणमध्ये सुद्धा मुस्लिम धर्मग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, बायबलमध्ये सांगितलेलं आहे की मेल्यानंतर माणसाला यातनामधून जावं लागतं. मग जात असताना त्याला जो कृत्रिम देह दिला जातो तो त्या ठिकाणाहून त्याला त्या यातनेमधून जावं लागतं. परंतु वास्तविक पाहता आत्मा हा एकदा कुडीमधून निघाला की जोपर्यंत त्याला ईश्वर स्वतःहून दुसरी कुडी देत नाही तोपर्यंत त्याला नंतर कुडीचा संबंध येत नाही, त्या शरीराचा संबंध येत नाही. तो शरीररहित त्या दिव्य ज्योतीबरोबर चालत असतो आणि ते एक ठराविक बंधनामध्ये त्याला घेऊन चाललेले असतात. आणि जात असताना वेगवेगळ्या आपण स्क्रीन पाहतो ज्या हॉस्पिटलमध्ये, ज्याच्यावरती आपल्याला त्या अशा रेघा वगैरे दाखवलेल्या आहेत. त्याला काय म्हणतात ते जीवनरेखा वगैरे दाखवलेल्या आहेत. त्या पद्धतीच्या रेखा त्या ठिकाणी अस्तित्वामध्ये असतात आणि तशा रेषामधून हा आत्मा चालत असतो. आणि मग त्यांनी ज्या ज्या प्रकारची कर्म केलेली आहेत वाईट वगैरे, तसे त्याला त्या ठिकाणी कंपन, झटके, आपण काय म्हणतो झटके दिल्या जातात. त्यांनी कुठल्या प्रकारचा कर्म केलेलं आहे त्यानुसार त्याला त्या ठिकाणी झटके दिल्या जातात, कंपन दिल्या जातं. आणि हे सर्व होत असताना असं चालत 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 बराच वेळ गेल्यानंतर पुढं
10 मार्ग एका ठिकाणी त्या ठिकाणी जमा झालेले असतात. 10 मार्ग, त्याला दश चौक असं म्हटलेलं आहे. आपल्याकडं जसा चौक म्हटल्यानंतर 4 रस्ते एका ठिकाणी येतात, तसे 10 मार्ग त्या ठिकाणी एकत्र येतात. आणि त्या 10 मार्गाच्या ठिकाणी आल्यानंतर त्याला त्या प्रत्येक मार्गामधून फिरून तो दिव्य प्रकाश, दिव्य ज्योती त्या आत्म्याला घेऊन जात असताना, म्हणजेच तो देवदूत घेऊन जात असताना काय होतं की त्या प्रत्येक 10 मार्गामधून घेऊन जात असताना प्रत्येक मार्गामध्ये त्यांनी काय काय कर्म केलेली, त्या कर्मानुसार त्याला त्या ठिकाणी त्या मार्गातून जावं लागतं. वेगवेगळे मार्ग दाखवलेले 10 प्रकारचे. त्याच्यामध्ये काही पाप मार्ग आहेत, काही चोरी केल्याचे मार्ग आहेत, काही जे म्हणजे ज्या पद्धतीचे त्यांनी त्या ठिकाणी, आणि त्या कंपनामधून म्हणजेच त्याला त्या ठिकाणी झटके दिले जातात. त्यातून त्याला आतमध्ये प्रवेश मिळतो आणि शेवटी सगळ्या 10 मार्गाचा एक मार्ग तयार होऊन त्याला त्या मार्गातून बाहेर पडावं लागतं. त्याला दिव्य मार्ग असं म्हटलं जातं. दिव्यातून तो त्या 11व्या मार्गातून बाहेर पडतो. बाहेर पडत असताना त्याही ठिकाणी त्याला वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. आणि मग त्या ठिकाणी त्याला गती, आता जलद गती, मध्यम गती आणि मंद गती असे 3 प्रकारचे त्याला त्या ठिकाणी ह्या 10 मार्गामध्ये त्याला त्याचे कर्माचे यातनाचं स्वरूप सांगितलं जातं. की जलद गती जी आहे ती कशी लवकर लवकर त्याला त्या मार्गातून घेऊन जाते, किंवा मग त्याच्या कर्मानुसार. किंवा एखादा मध्यम गतीचा आहे, त्याने मध्यम पाप केलेलं आहे किंवा कर्म केलेले आहे त्याला मध्यम गतीमध्ये, आणि ज्यांनी खूपच चोरी केलेली आहे, लबाडी केलेली आहे, अशा माणसाला मंद गतीमधून घेऊन त्या 10 मार्गातून बाहेर पडताना त्या 11व्या दरवाजामधून बाहेर घेतलं जातं. आणि ते करत असताना त्याही ठिकाणी 11व्या दरवाज्यातून बाहेर पडल्यानंतर त्याला त्या ठिकाणी 3 मार्ग सांगितलेले. जसे जलद गती आपण आत्ता म्हटलो, मध्यम गती म्हटलो आणि मंद गती म्हटलो, त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्याला वावरावं लागतं. मग ज्यांनी चांगले कामं केलेले आहेत त्याला मोक्षप्राप्ती किंवा ईश्वरप्राप्ती अशा स्वरूपाचं स्थान मिळतं. ज्यांनी मध्यम काम केलेलं आहे त्याला मध्यभागी स्थानीच ठेवलं जातं, किंवा ज्याच्या वासना वगैरे पूर्ण राहिल्यात, अपूर्ण राहिल्यात, ज्याच्या इच्छा पूर्ण झालेल्या नाही आहेत, ज्याची म्हणजे मनशांती झालेली नाही, अशा व्यक्तीला परत पुनर्जन्मामध्ये वापस पाठवल्या जातं. असे 3 प्रकारचे मार्ग आहेत. आणि मग तो पुनर्जन्मामध्ये आल्यानंतर त्याला ती जी योनी आहे, मग त्यावेळेस त्यांनी जी इच्छा व्यक्त केली त्याच्या कर्मानुसार त्याला जन्म दिला जातो पुनर्जन्मामध्ये. मग सुरुवातीला मनुष्य असेल तर दुसरी योनी कशाची तरी दिली जाईल, ते त्याच्या कर्मानुसार. त्याने कोणतं कर्म केलं, कोणती वासना त्याची बाकी आहे, त्या पद्धतीनुसार त्याला द्वितीय जन्म मिळतो. आत्मा हा अमर आहे, आत्मा अविनाशी आहे. त्या ठिकाणी आत्म्याला गीतेमध्ये सांगितलेलं आहे, शस्त्रांनी आत्म्याचे तुकडे होत नाहीत, अग्नी त्याला जाळत नाही आणि कुठल्याही प्रकारे त्याची हानी होत नाही. आत्मा हजारो वर्ष जिवंत राहतो, अमर राहतो. त्याच्यामध्ये त्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही. ज्याप्रमाणे आपण खराब झालेले कपडे काढून नवीन कपडे धारण करतो, त्याप्रमाणे आत्मा पूर्वीचं शरीर टाकून नव्या शरीरामध्ये प्रवेश करतो. यालाच काय म्हटलेलं आहे, कायापालट.
कायापालट म्हणजे काय, पहिली काया टाकून दिली आणि नवीन काया अस्तित्वात आली, अशा प्रकारचं जीवन त्या ठिकाणी निर्माण होतं. आणि मी आत्ताच सांगितलंय की आपल्या कर्मानुसार माणसाला त्या ठिकाणी योनी प्राप्त होते, किंवा एखाद्याचे खूपच चांगले कर्म असतील त्याला मोक्ष प्राप्त होतो. आता हे आपल्या ग्रंथामध्ये गरुड पुराणामध्ये आहे, भागवतामध्ये उल्लेख आहे, त्याच्यानंतर हरिवंश पुराणामध्ये, बऱ्याचशा ग्रंथामध्ये अशा प्रकारचा उल्लेख आहे. काही धर्मामध्ये पुनर्जन्माचा उल्लेखच नाही, जसे की ख्रिश्चन धर्मामध्ये पुनर्जन्माचं स्थान नाही, कुराणमध्ये, मुस्लिम धर्मामध्ये पुनर्जन्माला स्थान नाही, ते ह्या गोष्टी पुनर्जन्माला मानत नाहीत. ते प्रत्येक धर्माची आपापली काय आहे, रचना आहे, प्रत्येकाने आपापल्या परीने केलेली ती रचना आहे. मग हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये पुनर्जन्माला मान्यता आहे, मोक्षाला मान्यता आहे. तसेच स्वर्ग, मृत्यू, पाताळ या सर्व ठिकाणच्या गोष्टीला त्या ठिकाणी प्राधान्य आहे. आणि आज संशोधन, विज्ञान ते शोधत आहे की आत्मा शरीरातून गेल्यानंतर नेमके कुठे जातो. तर आत्मा हा प्रकाशाच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने ज्या ठिकाणी ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली, ज्याला आपण हिरण्यगर्भ म्हणतो. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हिरण्यगर्भाचं चित्र दाखवलेलं आहे बा, अंगठ्यासारख्या आकाराचं सोनेरी अंडा दाखवलेलं आहे. त्याला नाव पण दिलं होतं, पण ते नाव बसाना गेलं, मग ते कट झालं ते. तर ते स्क्रीन आहे सध्या मागच्या व्हिडिओच्या स्क्रीनवरती. त्या हिरण्यगर्भाच्या ठिकाणी ह्या आत्म्याचं विलिनीकरण होतं. आणि ज्या ठिकाणी हजारो प्रकाश वर्ष, आपल्याला लाखो वर्ष ज्या ठिकाणी पोहोचायला वेळ लागतो, त्या ठिकाणी काही कालावधीमध्येच 24 तासाच्या आतमध्ये म्हणा किंवा 8 दिवसाच्या आतमध्ये म्हणा, तो आत्मा कुठं जातो, हिरण्यगर्भाजवळ जातो, त्याच्यामध्ये विलीन होतो. आज याच गोष्टीवर विज्ञान संशोधन करत आहे आणि आपल्या ग्रंथामध्ये हे हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे. फक्त आपण आपल्या ग्रंथाला विज्ञानाची जोड न दिल्यामुळे काय झालंय की विज्ञानाची जोड आपण आपल्या ग्रंथाला न दिल्यामुळे, आपण अभ्यास न केल्यामुळे आपल्या ऋषींनी लिहून ठेवलं आहे की हिरण्यगर्भ काय आहे, बिग बँग काय आहे, कशाला म्हटलं जातं बिग बँग, आणि हे सर्व माहिती पूर्वीच्या काळामध्ये आपल्या ऋषीमुनींनी लिहून ठेवलेली आहे. परंतु आपण त्याचा अभ्यास न केल्यामुळे किंवा आपल्या ऋषीमुनी विज्ञानाची जोड न देता हे ग्रंथ लिहून ठेवले, त्याच्यामुळे आपला गैरसमज होतो आणि आपण आज विज्ञानाच्या गोष्टीकडे वळतो. आज जे बिग बँग सांगितलेलं आहे ते म्हणजेच हिरण्यगर्भाचा स्फोट, म्हणजेच बिग बँगचा महाविस्फोट, आणि त्याच ठिकाणी आत्मा जाऊन पोहोचतो. आणि ज्यांची समजा इच्छा वगैरे वासना अपुऱ्या राहिल्यात, ते पुनर्जन्मासाठी परत पृथ्वीवर येतात. मग त्यांच्या वासनेनुसार त्यांना वेगवेगळ्या योनीमध्ये जन्म भेटतो किंवा मनुष्य योनीचाही भेटू शकतो. ते त्यांच्या पूर्वकर्मावर अवलंबून आहे, जे त्यांनी त्या काळामध्ये केलेत त्या. आणि आजही वैज्ञानिक अमेरिकेचे असो, ब्रिटनचे असो, जपानचे असो, जर्मनीचे असो, फ्रान्सचे असो, त्यांनी आत्मा मेल्यानंतर म्हणजे मनुष्य मेल्यानंतर तो आत्मा जातो कुठं
याच्यावर संशोधन चालू आहे. आणि मी आत्ताच तुम्हाला आपल्या ग्रंथाच्या आधारे हे सांगितलं आहे की आत्मा जातो कुठं. त्या पद्धतीने आपण आपल्या ग्रंथाला विज्ञानाची जोड देऊन अभ्यास जर केला तर निश्चितपणे आपल्याला त्यात यश मिळू शकते. बऱ्याचशा ठिकाणी हायपर क्वेश्चन सारखे संस्कृतचे क्लासेस चालू आहेत. कुकू FM सुद्धा वेगवेगळे क्लासेस चालू आहेत. आपल्या ग्रंथाचं कुकू FM मराठीमध्ये अनुवाद करून वेद, भागवत, गीता हे सर्व ग्रंथ आपल्याला कुकू FM ऐकायला मिळत आहे. आणि हायपर क्वेश्चन सारख्या प्रोग्राममध्ये आपल्याला संस्कृत शिकवल्या जातं. तर माझं म्हणणं आहे तुम्ही ते ज्ञान मिळवा आणि त्या ज्ञानाला विज्ञानाची जोड द्या, जेणेकरून आपल्यामध्ये गैरसमज होणार नाही की आपल्या ऋषीमुनींनी चुकीचं ज्ञान समाजापर्यंत पोहोचवलं किंवा समाजाला सांगितलंच नाही. कारण आपण ते वाचत नाही. संस्कृत भाषा आपल्याला येत नसल्यामुळे आपला गैरसमज होतो आणि त्याला विज्ञानाची जोड आपण जर दिली तर आपलं भारतीय ज्ञान जगाच्या पलीकडे जाईल. त्याकरता मी आपणा सर्वांना विनंती करतो की संस्कृतचं अध्ययन करा, प्रत्येक ग्रंथाचं अध्ययन करा, त्याला विज्ञानाची जोड द्या, जेणेकरून समाज सुसंघटित होईल आणि आपल्याला आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या धर्माबद्दल गैरसमज होणार नाहीत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद.